मतदान केल्यानंतर अभिनेता श्रेयस तळपदे सध्या माध्यमांशी बोलतोय. आपण थेट जाऊया तिकडे. पण मजा येते. खूप काय म्हणतात त्याला, मोठा दिवस असतो हा आपल्यासाठी, आपल्या जनतेसाठी. त्यामुळे मला वाटतं ही अपॉर्च्युनिटी आपण डेफिनेटली वाया घालवू नये. वोट करा आणि मगच आपण आपल्या जे काही रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना प्रश्न विचारू शकतो, ती कामं करून घेऊ शकतो, सगळ्यांचीच डेव्हलपमेंट करून घेऊ शकतो. आणि एक देशाचे नागरिक म्हणून काय अपेक्षा आहेत? एकंदरच एज्युकेशन असेल, हेल्थ असेल, काही हेल्थ तर मोस्ट इम्पॉर्टंट मला असं वाटतं, आणि एड्युकेशन. पण मला वाटतं की जी काय प्रगती आपल्या देशाची झाली आहे, एस्पेशली मागच्या 10 वर्षांमध्ये, मला वाटतं तो वेग आपण कायम ठेवावा आणि त्यांनीच पुढे पुढे जात राहावं. पण येस, हेल्थवर मला वाटतं जास्त इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे, कारण आपण खूप ग्रँटेड घेतो आपल्या हेल्थला, आपल्या फॅमिलीला. त्यामुळे मला वाटतं त्याचा जरा इम्पॉर्टन्स वाढला पाहिजे. त्यासाठी मला जे काय करता येईल ते मी करायला तयार आहे. आणि एज्युकेशन, शिक्षण महत्त्वाचंच. नाही, उमेदवार जे आहेत त्या सगळ्यांकडनंच अपेक्षा त्याच आहेत. ओके, की प्रामाणिकपणे कामं करा, जे काय लोकांच्या एक्सपेक्टेशन्स आहेत त्या पूर्ण करा, आणि जे काय तुम्ही प्रॉमिसेस केलेत ती प्रॉमिसेस तुम्ही पूर्ण करा. तुमचा जो काय अजेंडा तुम्ही आम्हाला सांगितला आहे तो अजेंडा पूर्ण करा. ॲज सिम्पल ॲज दॅट. कोणीही येऊ, जे काय लोकांचं ज्यांच्यासाठी कौल असेल, मला वाटतं वी ऑल रिस्पेक्ट दॅट. बट सगळ्यांकडनं एक्सपेक्टेशन्स मात्र त्याच आहेत, काही वेगळं नाही. आत्तापर्यंतचा मुंबईत सर्वात जास्त मतांचा धक्का समोर दिसून येतोय. काय ते आपल्याला सत्ता परिवर्तन होईल? हे बघा, आता काय होणार आहे ते आपल्याला 4 जूनला नेमकं कळेलच. ओके, त्याचं आपण आत्तापासून भाकीत करणं काय बरोबर नाही आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे की इथे आमच्या केंद्रामध्ये सकाळपासून खूप उत्साह आहे आणि खूप गर्दी आहे, आणि मला वाटतं इथलं पर्सेंटेज जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर सगळ्यात जास्त असणार आहे. त्याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे. तर सगळे सेलिब्रिटी, कलाकार, राजकीय नेते सर्वसामान्यांना आवाहन करतायत की जास्तीत जास्त संख्येनं आपण मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.